नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात। सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायणातील पारंपरिक किरणोत्सवाला आजपासून सुरुवात। आज पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणाचा अडथळा। महायुती सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला पाठबळ द्या, आमदार सतेज पाटील यांचं रेंदाळमधील सभेत आवाहन। कोल्हापुरातील तोरसकर चौकात आज पहाटे उसाची ट्रॉली पलटी। रस्त्यावर कुणी नसल्यानं अनर्थ टळला, पण जलवाहिनी फुटून रस्त्यालगतच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी जाऊन नुकसान। आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रचाराच्या गडबडीत सुद्धा दाखवली भूतदया। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बोलूयात सविस्तर बातम्यांकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कारभारी मंडळींनी हालचाली सुरू केल्या आणि आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्यात। महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या काळात अनेक अकल्पित घडामोडी घडत आहेत। राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला वेगळा ठसा उमटवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानक जगाचा निरोप घेतला। त्यांनी यापूर्वी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणानं नवं वळण घेतलं। त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं। नंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना दादांची एक्झिट पुन्हा राजकारणाला वेगळं वळण देऊन गेली। 28 जानेवारीला दादांचं निधन झाल्यानंतर काल त्यांच्या रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला। याच दरम्यान मुंबईत अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारी मंडळींची धावपळ सुरू झाली। त्यानंतर आज चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार मुंबईला रवाना झाल्या। त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवार एकमतानं निवड करण्यात आली आणि त्यानंतर राजभवनावर झालेल्या सोहळ्यात त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्यात। आज सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी त्यांना कोणती दिली जाणार? अजितदादांकडील अर्थ खात्यासह अन्य खाती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना दिली जाणार का? अर्थ खातं अन्य कुणाला दिले जाणार असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। एका महिला लोकप्रतिनिधीला महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानं महाराष्ट्रात एका नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात झाली असली तरी या अध्यायाची पार्श्वभूमी मात्र अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायणातील पारंपरिक किरणोत्सव सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली। आज पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होऊ शकला नाही। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सूर्याच्या दक्षिणायनात आणि उत्तरायणात असा 2 वेळा मावळत्या सूर्यकिरणांचा टप्प्याटप्प्यानं मूर्तीवर होणारा अभिषेक अभ्यासकांच्या कुतूहलाचा आणि भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे। आज उत्तरायणातील पारंपरिक किरणोत्सवाचा पहिला दिवस होता। आज 5:30 सूर्यकिरणं महाद्वार कमानीपर्यंत पोहोचली। 5:39 किरणं सदरेवर आली। मात्र ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणांची तीव्रता कमी होती, त्यामुळे किरणं गर्भगृहापर्यंत पोहोचू शकली नाहीत। त्यामुळे आज किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होऊ शकला नाही। लक्ष्मी अंबाबाई मंदिरातील वास्तुकलेचं एक उत्कृष्ट वैशिष्ट्य असणारा किरणोत्सव हा सुरू आहे। जानेवारीतला किरणोत्सव हा पूर्ण क्षमतेनं होतो अशी सगळ्यांची अपेक्षा असते, परंतु यावर्षी जानेवारीच्या अखेरीस ढगांचा जास्तच अडथळा असल्यामुळं आपल्या ह्या 7 दिवसाच्या अभ्यासपूर्ण किरणोत्सवातील आजचा 5वा दिवस आणि पारंपरिक किरणोत्सव 3 दिवसाच्या किरणोत्सवाचा आज पहिला दिवस, हे 5ही दिवस ढगांच्या अडथळ्यामुळं किरणोत्सव होऊ शकला नाही। अजून 2 दिवस आपल्या किरणोत्सवाचे बाकी आहेत आणि येत्या 2 दिवसात कशाप्रकारे निसर्ग साथ देतो आणि हा किरणोत्सव कशाप्रकारे होतो याची आपण पूर्ण तयारी करत आहोत।
अपेक्षा करूया की उद्याचा किंवा परवा दिवशीचा आपल्याला किरणोत्सव पाहायला मिळेल, परंतु ढगाच्या अडथळ्यामुळं आज देखील किरणोत्सव झालेला नाही. आजचा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती, पण किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेनं न झाल्यानं भाविकांची निराशा झाली. महायुती सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला पाठबळ द्या असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला. वीज दरवाढ असो, महावितरणचं संपूर्ण खासगीकरण असो किंवा अन्य कोणत्याही कामात सरकारचा मनमानी कारभार दिसून येतोय. याविरोधात काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन लढा देत असून यासाठी आपल्या पाठबळाची गरज असून या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनाजीराव करवते, माजी सरपंच रावसाहेब तांबे, शिवसेनेचे महिपती पाटील, राजाराम देसाई, तानाजी घोडेश्वर, सरदार मुजावर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुरंदर पाटोळे, उदय वाशीकर, अनिल रोटे, प्रकाश माळी, दया पाटील, जिल्हा परिषदेचे उमेदवार अभिषेक पाटील, पंचायत समितीचे उमेदवार सोनाली गळदगे, मृत्युंजय जंगले, अन्नपूर्णा गळदगे, पल्लवी पाटील, शिवाजीराव मोरे, स्वप्नील मगदूम, विनोद पाटील, प्रदीप पाटील, अण्णा कोळी यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता लढणाऱ्या माणसांच्या पाठीमागं कायम उभी असते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार सगळे एका बाजूला असताना आमदार सतेज पाटील एकटे लढले. कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना साथ देत सर्वाधिक नगरसेवक निवडून दिले. यावेळीही तुमच्या स्वाभिमानी बळावर आम्ही लढत असून तुमची साथ आम्हाला हवी आहे असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ वडकशिवाले, बेले आणि कोथळी गावांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते. निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ पाटील, पंचायत समितीचे उमेदवार सागर पाटील आणि तानाजी पाटील यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत वडकशिवाले, बेले आणि कोथळी इथं प्रचार बैठका घेण्यात आल्या. सुरुवातीला वडकशिवाले गावातील सैनिक हॉलमध्ये सरपंच बळीराम पोवार, माजी सरपंच कृष्णात पाटील, अमर पाटील, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील, उपाध्यक्ष शंकर पाटील, प्राध्यापक निवास पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सैनिक संघटनेच्या सदस्यांशी संवाद साधला. सैनिक हॉल बांधून दिल्याबद्दल सर्व सैनिकांनी ऋतुराज पाटील यांचे आभार मानत संघटनेचे सर्व सदस्य आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यावेळी बोलताना प्राध्यापक निवास पाटील यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामं झाली असल्याचं सांगितलं. या 15-17 वर्षामध्ये साहेबांनी मग ते रस्ते असो, गटार्स असो, ही गावातली कामं आहेत. पण त्याच्याही पलीकडे मग दवाखाना असो, अनेकांच्या सोयी झाल्या, अनेकांना मोफत उपचार मिळाले, अनेकांच्यावर उपकार झाले. त्या माध्यमातून त्याने देखील दिली की मदत केली, काय केली. पण कधी आपण या गावाला इतकी मदत केलेली आहे म्हणून त्याने कधीही कुठंही उच्चारला नाही शब्द. म्हणजे इतकी संयमता, इतकी सहनशीलता, इतका सुस्वभाव, हे सगळं आम्ही या नेतृत्वाकडे बघितलं. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, आम्हाला आढळले. एक जबाबदारी आहे. जरी साहेबांनी 2 नावं सुचवली असली तरी देखील त्याच्या पाठीमागं त्यांना पाठबळ देण्याचं काम हे तुमचं आमचं असतं. या सभेनंतर बेलेगावचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात दर्शन घेऊन बैठक घेण्यात आली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देऊन बेलेगावचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन दिलं.
यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार एकनाथ पाटील, पंचायत समितीचे उमेदवार तानाजी पाटील, HP पाटील, MR पाटील, निलेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व योजना मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण ताकदीनं काम करू अशी ग्वाही दिली. विजय पाटील, अशोक तांबोरे, अशोक कारंडे, दगडू पाटील आणि उदय पाटील यांनी बेले गावातून जास्तीत जास्त मतदान देण्याचा विश्वास व्यक्त केला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या भाषणात कोल्हापूरची स्वाभिमानी जनता लढणाऱ्या माणसांच्या पाठीमागं कायम उभी असते असं सांगत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही साथ द्या असं आवाहन केलं. आज आपल्याला माहिती आहे, नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये थोडा अशी परिस्थिती होती आम्हाला की आम्हाला सुरुवातीला काही मंडळींनी सांगितलं की तुम्हाला 4 ते 5 सीटा या महानगरपालिकेत मिळतील. म्हणलं का? तर नाही म्हणजे तुम्हाला आता महायुतीमध्ये एवढी नेत्यांची फौज समोर आहे, तुम्ही कसं या ठिकाणी सीटा गोळा करणार आहे? म्हणलं काळजी करू नका. ज्या माणसानं आतापर्यंत त्या काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं, त्या माणसाच्या मागं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूरमध्ये जो व्यक्ती लढतो त्याच्या मागे स्वाभिमानी जनता राहते. कारण नेत्यांची फौज जरी एका बाजूला असली तर जनतेची फौज ही आदरणीय बंटी साहेबांच्या मागच उभी राहणार हे खऱ्या अर्थाने या महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसतं. कारण वादळात दिवायचं का, वादळात दिवा लावायचं काम हे बंटी साहेबांनी या निवडणुकीमध्ये केलं. समोर किती मंडळी आली तरी थांबायचं नाही अशी भूमिका बंटी साहेबांनी या निवडणुकीमध्ये घेतली आणि या लढा उभा करण्याचं काम खऱ्या अर्थाने श्री शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपायचं काम आदरणीय बंटी साहेबांनी केले. जे स्वप्न पीएन साहेबांनी बघितलं होतं, जे स्वप्न काँग्रेस पक्षाच्या वतीने पीएन साहेबांनी त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याची शपथ घेतली होती, आज ती शपथ घेऊन हनुमानाची आपण या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पुढच्या 8 दिवस काम करू. हाच गुलाल आज काँग्रेस पक्षाच्या वतीने या दोघांच्यावर टाकायची भूमिका आपण या ठिकाणी स्वीकारली. कारण आदरणीय पीएन साहेबांनी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न पूर्ण करण्याची शपथ या ठिकाणी आपण घेतली पाहिजे. कोथळी गावात पदयात्रा काढत केदारनाथ मंदिर चौकात सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिवंगत आमदार PN पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करत अनेक आमिष समोर असूनही दिवंगत आमदार PN पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचं सांगितलं. आज आदरणीय विलासराव देशमुखांना आपण अनेक वेळा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय PN साहेबांच्या माध्यमातून बघितलं. आदरणीय PN साहेब असतील, आदरणीय बंटी साहेब असतील, आदरणीय स्वर्गीय संपतराव आमटे साहेब असतील, असे अनेक नेते ज्यांनी खऱ्या अर्थानं काँग्रेसची निष्ठा जीवन ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि मग आज ही वेळ अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आपण आलेलो आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जरी असली पण खऱ्या अर्थानं जो PN साहेबांवर आपण गुलाल टाकणार होतो तो गुलाल या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये या दोन्ही उमेदवारांच्यावर टाकण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. कारण त्या काळामध्ये आदरणीय PN साहेबांसाठी लढा उभा करण्याचा प्रयत्न सातत्यानं तुम्ही केला आणि आज ही वेळ आहे जी निष्ठा PN साहेबांनी या पक्षाबरोबर ठेवली. त्याच पक्षाचे दोन्ही उमेदवार आहेत. प्रचार दौऱ्यावेळी गोकुळचे माजी संचालक उदय पाटील सडोलीकर, उपसरपंच शिवाजी पाटील, BT आमटे, माजी सैनिक संताजी परीट, केदारी बुवा, दिलीप बुवा, तानाजी पाटील, विनायक पाटील, विलास पाटील, RD पाटील, मदन पाटील कुरुकलीकर, DS पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निवडणूक प्रचाराच्या गदारोळात माणुसकी जिवंत ठेवण्याचं एक हृदयस्पर्शी उदाहरण आज सकाळी पाहायला मिळालं. कोल्हापूर गारगोटी मार्गावर प्रचाराच्या गडबडीत असतानाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दाखवलेली करुणा, प्रेमळपणा आणि मुक्या जीवाप्रतीची संवेदना आज सर्वांसाठी अनुकरणीय ठरली. सकाळी माजी आमदार ऋतुराज पाटील हे जिल्हा परिषद निवडणूक प्रचार दौऱ्यासाठी कोल्हापूरहून गारगोटीच्या दिशेनं जात होते. ते इस्पुर्ली जवळ आले असता रस्त्यावर अचानक माकड आडवा आल्यानं एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दिग्विजय केणे हा तरुण किरकोळ जखमी झाला तर माकड गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलं. अपघाताची घटना पाहताच माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोणताही विचार न करता आपली गाडी तात्काळ रस्त्याच्या बाजूला उभी केली. प्रथम त्यांनी जखमी युवक दिग्विजय केणे याची आस्थेनं विचारपूस केली आणि त्यानंतर त्यांची नजर वळली ती मुक्या जीवाकडं. ते गंभीर जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या माकडाजवळ गेले. त्यांनी संवेदनशीलपणे स्वतः पाणी आणून माकडाला पाजलं. त्याशिवाय त्याला उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नही केले.
प्रचाराचा ताण, वेळेची घाई, पण या सगळ्यात माणुसकी भारी ठरली. राजकारणाच्या रणधुमाळीतही ऋतुराज पाटील यांनी दाखवलेली ही करुणा, प्रेमळ वृत्ती आणि संवेदनशीलता आज त्यांना केवळ नेता नाही तर माणुसकीचा नायक ठरवते. आजच्या या घटनेतून एक गोष्ट ठळकपणे समोर येते. नेतृत्व हे केवळ भाषणात नाही तर कृतीत असतं, हेच माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दाखवून दिलंय. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन तौफिकसह नामदेव कुसाळे. आज शनिवारी पहाटे कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील तोरसकर चौकात उसाची ट्रॉली पलटी झाली. सुदैवानं यावेळी रस्त्यावर कोणी नसल्यामुळं जीवितहानी टळली. मात्र ट्रॅक्टरच्या धडकेनं या परिसरातील जलवाहिनी फुटून लोकांच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसून आर्थिक नुकसान झालंय. शहरातून होणाऱ्या उसाच्या धोकादायक वाहतुकीतून शहरवासियांशी जीवाशी चाललेला खेळ कधी थांबणार असा सवाल स्थानिकांमधून उपस्थित होतोय. कोल्हापूर शहरातून नियमबाह्य पद्धतीनं होणारी अवजड वाहनांची वाहतूक शहरवासियांच्या जीवावर बेतणारी ठरू लागली आहे. विशेषतः ऊस वाहतुकीदरम्यान शहरात होणाऱ्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच आज पहाटे जुना बुधवार पेठेतील तोरसकर चौकात ऊसाची ट्रॉली उलटली. पहाटेच्या वेळी रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळं अनर्थ टळला. दरम्यान या अपघातादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. हे पाणी इथल्या इमारतींच्या बेसमेंटमध्ये शिरल्यानं स्थानिकांचं मोठं नुकसान झालंय. या अपघातानंतर शहरातून नियमबाह्य पद्धतीनं होणारी ओव्हरलोड वाहतूक कशी जीवघेणी ठरण्याची भीती व्यक्त होतीये. या अपघातानंतर भरवस्तीतून धोकादायक पद्धतीनं वाहतूक करायला परवानगी कशी दिली जाते? ट्रॅक्टर चालकांवर वाहतूक पोलिसांचा वचक नाही का? प्रशासन भीषण अपघाताची आणि जीवितहानीची वाट बघतंय का? असे सवाल स्थानिकांमधून उपस्थित होत आहेत. प्रशासनानं ऊस वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अन्यथा या मार्गावरून होणारी ऊस वाहतूक रोखून धरू असा इशारा जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी दिलाय. स्वतः पदरमोड करून विकास कामं करणारे डॉक्टर के.एन. पाटील यांना जिल्हा परिषदेत पाठवा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. ते करवीर तालुक्यातील कसबा बीडमध्ये आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते. काँग्रेस पक्षाचे करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर के.एन. पाटील, वाशी पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी आणि शिरोली दुमाला पंचायत समितीचे उमेदवार हिंदूराव कांबळे यांच्या प्रचारार्थ कसबा बीडमध्ये प्रचार सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पदरमोड करून विकास कामं करणारे डॉक्टर के.एन. पाटील यांना जिल्हा परिषदेत पाठवा असं आवाहन केलं. सामान्यांना आधार देऊन विकास कामं करणं हे फक्त घोषणा देऊन होत नाही. यासाठी चांगली माणसं जोडणं आवश्यक असतं. स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना वापरून घेणं हा काहींचा उद्देश असतो, पण सर्वसामान्यांना न्याय देऊन त्यांची कामं करण्याचं कार्य डॉक्टर के.एन. पाटील यांनी केल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. स्वखर्चातून सामाजिक कार्य केलेल्या डॉक्टर के.एन. पाटील यांनी विजयाचा पाया रचलाय. डॉक्टर के.एन. पाटील यांनी काम करून दाखवलंय, पण काही लोक फक्त विकास कामाचे बोर्ड लावतायत. हा फरक जनता ओळखल्याशिवाय राहणार नाही असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. यावेळी पाडळी खुर्द जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉक्टर के.एन. पाटील यांनी राजकीय पाठबळ नसताना स्वखर्चातून 30 लाख रुपयांची विकास कामं केल्याचं सांगितलं. तसंच वारकरी संप्रदायासाठी 4-5 गावात मिळून 10 गुंठे जागा दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रसंगी वाशी पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी, शिरोली दुमाला पंचायत समितीचे उमेदवार हिंदूराव कांबळे आणि वैभव प्रधान यांनीही मनोगतं व्यक्त केली. यावेळी मल्हार सेनेचे अध्यक्ष बबनराव रानगे, धनंजय खाडे, प्रवीण वरुटे, रोहन वरुटे, सुभाष पालकर, युवराज पाटील, राजू वाडकर, भीमराव केसरकर, अनिल पवार, अजय भवड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. थॅलेसेमिया रुग्णांसाठी मोफत HLA तपासणी शिबिर घेण्यात आलं. फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन आणि SRCC चिल्ड्रन हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. यासह DY पाटील हॉस्पिटलच्या वतीनं 10 वर्षांपुढील थॅलेसेमिया रुग्णांची एंडोक्राईन इव्हॅल्युएशन ही तपासणीसुद्धा मोफत करून देण्यात आली. या शिबिराला थॅलेसेमिया रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. थॅलेसेमिया रुग्णांसाठी मोफत HLA तपासणी शिबिर घेण्यात आलं. शिवाजी पार्कमधील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात याचं आयोजन करण्यात आलं होतं. फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन आणि SRCC चिल्ड्रन हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. थॅलेसेमिया हा रक्ताशी निगडीत गंभीर आजार आहे. या आजारातील रुग्णाच्या शरीरात जन्मतःच रक्त तयार होत नसल्यानं त्याला प्रत्येक 15 ते 21 दिवसातून रक्त चढवावं लागतं.
त्याचबरोबर नियमित औषधंसुद्धा घ्यावी लागतात. या आजारातून बरं करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे BMT म्हणजेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी आहे. याचा खर्च जवळपास 20 लाखापर्यंत असून हे ऑपरेशन करण्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या तपासणीचा खर्च एका रुग्णाच्या परिवाराला 10,000पर्यंत येतो. फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन आणि SRCC चिल्ड्रन हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं ही तपासणी मोफत करून देण्यासाठी आज मोफत HLA तपासणी शिबिर घेण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग इथून आलेल्या 28 रुग्णांनी याचा लाभ घेतला. त्याचबरोबर DY पाटील हॉस्पिटलच्या वतीनं यातील 10 वर्षांपुढील थॅलेसेमिया रुग्णांसाठी प्रत्येकी 8,000 रुपयांची एंडोक्राईन इव्हॅल्युएशन ही तपासणी मोफत करून देण्यात आली. SRCC चिल्ड्रन हॉस्पिटलच्या हिमॅटॉलॉजिस्ट BMT तज्ज्ञ डॉक्टर प्रीती मेहता यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट याबद्दल मार्गदर्शन केलं. यासह थॅलेसेमिया रुग्णाच्या मदतीसाठी फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन संस्था करत असलेल्या कार्याचं कौतुक केलं. फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, सचिव उमेश पाटील, अनिश पोतदार, राहुल गोखले, निखिल कोकाटे, दत्तात्रय कदम, गुरुप्रसाद पोतदार, सचिन वैराग, मुस्ताक मुल्ला, विश्वजित काशीद, शैलेश बांदेकर यांच्यासह थॅलेसेमिया रुग्णांचे पालक उपस्थित होते. काँग्रेसला सर्वाधिक मतदान देणाऱ्या निगवे खालसा गावानं या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देखील काँग्रेसच्या उमेदवारांना तालुक्यातील पहिल्या क्रमांकाचं मताधिक्य देऊन आपली ओळख अधोरेखित करावी असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलंय. निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार सागर पाटील यांच्या प्रचारार्थ आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी निगवे खालसा, म्हाळुंगे आणि परिते परिसराचा दौरा केला. सुरुवातीला निगवे खालसा इथं ग्रामदैवत हनुमान मंदिरात दर्शन घेऊन पाटील यांनी प्रचार फेरीचा शुभारंभ केला. त्यानंतर आयोजित केलेल्या प्रचार बैठकीत डॉक्टर TY पाटील आणि LS किल्लेदार यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता निगवे खालसा गावातून काँग्रेसच्या उमेदवारांना मोठं मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक मतदान देणाऱ्या निगवे खालसा गावानं या जिल्हा परिषद निवडणुकीत देखील काँग्रेसच्या उमेदवारांना तालुक्यातील पहिल्या क्रमांकाचं मताधिक्य देऊन आपली ओळख अधोरेखित करावी असं आवाहन केलं. यावेळी बच्चाराम किल्लेदार, शहाजी किल्लेदार, जी पाटील, बिद्री कारखान्याचे माजी संचालक श्रीपतराव पाटील, RS कांबळे, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, रवी महाडेश्वर, अशोक किल्लेदार, संजय कांदळकर यांच्यासह निगवे खालसा इथल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यानंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ पाटील, पंचायत समितीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार तानाजी पाटील यांच्या समवेत म्हाळुंगे इथं पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी सरपंच हिंदूराव पाटील, महेश मेटील, आनंदा पाटील सावकार, उत्तम पाटील यांच्यासह म्हाळुंगेमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिते या गावातही ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बैठका घेत ऋतुराज पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी भोगावती कारखान्याचे माजी संचालक सुनील आप्पा कारंडे, अजित पाटील, जनार्दन पाटील, RK पाटील, अरुण पाटील, सुभाष पोवार, आरिफ मुल्लाणी, पांडुरंग कावणेकर, आशुतोष पाटील, प्रकाश पाटील, शहाजी चव्हाण, सागर भुईंगडे, शिवाजी पाटील आणि गजानन पाटील आदी उपस्थित होते. समूह भाव आणि सहानुभाव हे खेड्यांचं मूळ तत्व आहे. मात्र आता खेड्यातील नवीन मध्यमवर्ग संवेदना शून्य होत चाललाय अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांनी व्यक्त केली आहे. ते पत्रकार विश्वास पाटील यांच्या फेरा जन्म मृत्यूचा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या फेरा जन्म मृत्यूचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक वसंत भोसले होते. यावेळी बोलताना डॉक्टर राजन गवस यांनी इंग्रजांनंतर आलेल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये अक्षर म्हणजे ज्ञान असं शिकवलं गेल्याचं सांगितलं. त्यामुळं खेळ समजावून घेतला गेला नाही.
आधुनिक पद्धतीत ग्रामीण शैलीला गावंढळ म्हणून हिणवलं गेलं. गावात पशु, पक्षी, प्राणी, झाडं अशा सर्वच घटकांना समानतेनं जगण्याचा अधिकार आहे. समूहभाव आणि सहानुभाव हे खेड्याचं मूळ तत्व आहे. मात्र आता खेड्यातील नवीन मध्यमवर्ग संवेदनशून्य होत चाललाय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. एक गावगाडा आत असतो आणि एक गावगाडा बाहेर असतो. गावगाडा आतला आणि बाहेरचा कसा समजून घेतला पाहिजे? गावाची मुळं आणि गावाची उभारणी कोणत्या तत्वावर होते? म्हणजे समूहभाव आणि सहानुभाव हे खेड्याचं मूल तत्व आहे. अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी बातम्यांसह समाजाला दिशा देण्याची जबाबदारी पत्रकार आणि माध्यमांची आहे. यासाठी चांगलं लिहित राहणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. बदल ही मानवी जीवनाची प्रक्रिया आहे. सध्याचा मध्यमवर्ग सर्वात जास्त अंधश्रद्धाळू आणि चंगळवादाकडे झुकलाय. अशा परिस्थितीत माणूस कसा घडला पाहिजे याचं वर्णन या पुस्तकात चांगल्या पद्धतीनं केल्याचं त्यांनी सांगितलं. लेखक विश्वास पाटील यांनी हे आपलं चौथं पुस्तक असल्याचं सांगत समाजात जे चाललंय त्याची कारणं काय हे शोधण्याच्या प्रयत्नातून या पुस्तकाची निर्मिती झाल्याचं सांगितलं. व्यक्ती गेल्यानंतर 12 दिवसांची प्रथा, मराठा समाजातील आडनावानुसार असणारी विषमता, वाढत चाललेला अंधश्रद्धाळूपणा, विधी आणि सोहळ्यांचं बदललेले स्वरूप, मनुष्यातील दुटप्पीपणा, दांभिकपणा अशा सर्व बाबींचा समावेश या पुस्तकात असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी हे पुस्तक महाराष्ट्राच्या यापुढच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचं योगदान देईल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी प्रकाशिका भाग्यश्री पाटील कसोटे, शिल्पा पाटील, मकरंद देशमुख, सुरेश शिपूरकर, व्यंकप्पा भोसले, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, वसंतराव मुळीक, बबन रानगे, विनोद डिग्रजकर, डॉक्टर MB हिरडेकर, आलोक जत्राटकर, प्राचार्य अजय दळवी, शाहीर राजू राऊत यांच्यासह पाटील कुटुंबीय हितचिंतक उपस्थित होते. DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सेलतर्फे DYPMUN 2026 ही 2 दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी घेण्यात आलेल्या 4 प्रकारच्या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सेलतर्फे DYPMUN 2026 ही 2 दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. MUN म्हणजेच मॉडेल युनायटेड नेशन्स हे विद्यार्थ्यांसाठी असं व्यासपीठ आहे जिथं डिप्लोमसी, क्रिटिकल थिंकिंग, इंटलेक्च्युअल क्युरिओसिटी अँड कोलॅबरेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळतो. यामध्ये एकूण 4 प्रकारातील जागतिक घडामोडीवरील चर्चेत आसपासच्या महाविद्यालयीन शाळांमधील 100हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याचं उद्घाटन DY पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SD चेडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलं. या 2 दिवसीय परिषदेत UNHRC, UNCSW, AIPPM आणि IP अशा 4 प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. यातील UNHRCमध्ये प्रकाश राजदीप माने हा सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी ठरला. यशवर्धन चव्हाण उच्च प्रशंसनीय कार्य तर यश खटावकर विशेष उल्लेखनीय कार्याचा मानकरी ठरला. UNCSWमध्ये क्रिशा छाबरिया सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी, सुरिली माने उच्च प्रशंसनीय कार्याची, निधी कालिका विशेष उल्लेखनीय कार्याची मानकरी ठरली. AIPPMमध्ये अनूप उमराजी सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी ठरला. तनिष चव्हाण उच्च प्रशंसनीय कार्याचा तर ऋषी दुल्हानी विशेष उल्लेखनीय कार्याचा मानकरी ठरला. IP मध्ये आर्यन सिंग उत्कृष्ट प्रतिनिधी ठरला. या सर्वांना प्राचार्य डॉक्टर SD चेडे यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. या परिषदेसाठी DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील, DY पाटील ग्रुपचे विश्वस्त आणि ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदेचे कुलपती ऋतुराज पाटील, DY पाटील ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदेचे कुलगुरू डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांचं मार्गदर्शन लाभलं. या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन प्राध्यापिका शमीम भाई यांनी केलं. यावेळी कॉलेजचे रजिस्ट्रार डॉक्टर LV मालदे, डीन स्टुडंट अफेअर डॉक्टर राहुल पाटील, सेल अध्यक्ष सुरचित अकुला, मिलोश्का जॉर्ज यांच्यासह विविध कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झालं. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रानं श्रद्धांजली वाहिली. कोल्हापूरमधील मायक्रो आर्टिस्ट योगेश मोरे यांनी त्यांचं चित्र मनगटी घड्याळात रेखाटत कलेच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झालं. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत लोकसेवेसाठी तत्पर असणाऱ्या या नेत्याचं असं अचानक जाणं सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेलं. या लोकप्रिय नेत्याला जो तो आपल्या परीनं श्रद्धांजली अर्पण करतोय. कोल्हापुरातील कसबा बावड्यात राहणारे मायक्रो आर्टिस्ट योगेश मोरे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अजित पवार यांच्या पक्षाचं घड्याळ हे चिन्ह असून नेहमीच त्यांच्या हातात घड्याळ असायचं. अशाच मनगटी घड्याळात त्यांचं चित्र योगेश यांनी रेखाटलंय. वर्तमानपत्रात आलेले एक छायाचित्र बघून त्याचं हुबेहूब चित्र योगेश यांनी घड्याळात साकारलंय. पोस्टर कलरमध्ये काढलेलं हे अजितदादांचं चित्र 1.5 सेंटीमीटर इतक्या लहान आकारातील आहे. यासाठी योगेश यांना 3 तासांचा अवधी लागला. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इचलकरंजी शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना इचलकरंजी पोलिसांनी गुन्हे शोध पथकाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या एकूण 7 मोटरसायकल जप्त करून 1,54,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या कारवाईत अट्टल मोटरसायकल चोरटा संतोष फासे याला अटक करण्यात आली आहे. 2 जानेवारीच्या रात्री इचलकरंजीतील विकली मार्केट परिसरातून महेश जाधव यांची दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हे शोध पथकानं तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित संतोष फासे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत फासे याचं इचलकरंजी, शिवाजीनगर, गांधीनगर आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या एकूण 7 मोटरसायकल जप्त करून 1,54,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. आज इचलकरंजी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, DB पथक आणि इतर अधिकारी यांनी इचलकरंजी पोलीस ठाणे या व्यतिरिक्त शिवाजीनगर पोलीस ठाणे, गांधीनगर पोलीस ठाणे, जुना राजवाडा पोलीस स्टेशन या अंतर्गत ज्या 7 चोरीला गेलेल्या मोटरसायकल होत्या त्या आरोपीकडून रिकवर केलेल्या आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. 7 मोटरसायकल आत्तापर्यंत रिकवर झालेले आहेत. DB पथकाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सदर आरोपी संतोष मारुती फासे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 7 चोरल्या गेलेल्या मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोविंद कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, उदय करडे, फिरोज बेग, अमर शिरढोणे, विजय माळवदे आणि सूरज चव्हाण यांनी सहभाग घेतला होता. छायाचित्रकार अनिल यमकर हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेत. आज कोल्हापुरातील विभागीय माहिती संचालक आणि जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीनं जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांचा निरोप समारंभ पार पडला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह मान्यवरांनी अनिल यमकर यांच्या कामातील समर्पणाचं कौतुक केलं. अनिल यमकर हे माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाकडे छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरापासून ते सर्व महत्त्वाच्या घटनाक्रमांचे शासकीय छायाचित्रकार म्हणून ते सक्रियपणे कार्यरत होते. अनेक दशकांचा कोल्हापूरचा इतिहास त्यांच्या नजरेतून कॅमेराबद्ध झालाय. माहिती जनसंपर्क विभागाच्या विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी अमोल येडगे, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त उपसंचालक वसंत शिर्के, सध्याचे उपसंचालक प्रवीण टाके, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष समीर देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सांगली जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांच्या उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमात त्यांना सपत्नीक निरोप देण्यात आला. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीवर बनवलेली चित्रफीत विशेष उल्लेखनीय ठरली. यावेळी मान्यवरांनी अनिल यमकर यांनी गेल्या 35 वर्षात माहिती विभागाच्या वतीनं केलेल्या जनसंपर्काचं कौतुक केलं. माहिती विभागाचे स्थानिक संपर्क अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या वक्तशीरपणाचं आणि कामातील सातत्याचं कौतुक केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विविध विभागाच्या अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना यमकरांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा उपसंचालक प्रवीण टाके यांनी विशेष उल्लेख केला.
माजी उपसंचालक वसंत शिर्के यांनी त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचं कौतुक केलं. अन्य मान्यवरांनी देखील यमकर हे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे स्थानिक ब्रँड अँबॅसेडर झाले होते अशा शब्दात त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला यमकर यांचे बालमित्र, आप्तेष्ट, कौटुंबिक सदस्य तसंच माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्यानं उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रताप नाईक, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले, माहिती अधिकारी एकनाथ पोवार, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख रत्नाकर पंडित, निवृत्ती माहिती अधिकारी सखाराम माने, दिलीप घाटगे, माहिती अधिकारी वृषाली पाटील, उपसंपादक रणजित पवार यांच्यासह विविध वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तसंच छायाचित्रकार आणि कॅमेरामॅन उपस्थित होते. करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या गर्भपात रॅकेटमधील मुख्य संशयित बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. 24 नोव्हेंबरला या गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्या कारवाईवेळी मुख्य संशयित बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील हा पळून गेला होता. तो कोल्हापुरातील बागल चौकाजवळ असलेल्या एका इमारतीत येणार असल्याची गोपनीय माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून रात्री उशिरा त्याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील श्री विद्यालंकार क्लासेसमध्ये संवाद गुणवंतांशी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 10वी मधील गुणवंत विद्यार्थिनी प्रणुती सूर्यवंशी आणि साक्षी माने यांनी 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोल्हापुरातील राजारामपूर इथल्या 5वी गल्लीत असलेल्या श्री विद्यालंकार क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या अंतर्गत आज संवाद गुणवंतांशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 10वीची बोर्ड परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात महत्त्वाची असून यामध्ये अभ्यासाचं स्वरूप आणि पद्धत 9वीच्या विद्यार्थ्यांना समजावी यासाठी याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 10वीमधील गुणवंत विद्यार्थिनी प्रणुती सूर्यवंशी आणि साक्षी माने यांनी 9वीत शिकणाऱ्या मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुरुवातीला क्लासचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. 9वीतून 10वीत प्रवेश करताना मनातील भीती नाहीशी करणं आणि 10वी बोर्ड परीक्षेविषयी जिज्ञासा निर्माण करणं हा यामागील हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं. 10वीच्या उंबरठ्यावर अगदी आनंदानं प्रवेश करता येईल हा उद्देश यामागं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मार्गदर्शन करताना प्रणुती सूर्यवंशी हिनं 10वी बोर्ड परीक्षा असल्यानं भीती न बाळगता विश्वासानं परीक्षेला सामोरं जाण्याचं आवाहन केलं. यासाठी सुरुवातीपासूनच विषयांची तयारी, अभ्यासात सातत्य, चिकाटी आणि ध्येयनिश्चिती केल्यास यश सहज प्राप्त होतं असं तिनं सांगितलं. क्लासमध्ये मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यम क्लासमध्ये विशेष जादा सराव पेपर सोडवून घेतले. यासह सराव आणि उजळणीतील नियमितपणा आणि पेपर सोडवताना वेळेचं नियोजन कसं करावं हे श्री विद्यालंकार क्लासमध्ये शिकले असं तिनं आवर्जून सांगितलं. साक्षी माने हिनं क्लासच्या वतीनं घेण्यात येणारं पाठांतर, प्रत्येक टॉपिक टेस्टला महत्त्व देणं आणि शेवटपर्यंत अभ्यासात सलगपणा ठेवणं हे आवश्यक असल्याचा सल्ला दिला. यानंतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये भाषा विषय, त्याचं व्याकरण आणि लेखनाचा अभ्यास कसा केला यावर प्रश्न विचारले गेले. 9वीच्या मधुरा माने, स्वरा उगळे, सोनिया ऐरेकर, वैष्णवी पवार, सई मोरे, राजनंदिनी उपाध्ये, ब्रह्माली चव्हाण, सिद्धी ठोके, वैष्णवी बिरंजे, श्रुतिका चौगुले, निकिता साळोखे, समीक्षा चौगुले, श्रिया शिंदे, दर्शनी रसाळ, चिन्मय साळोखे, दिव्य बलोशे, सर्वेश फल्ले, आफान शेख, समरजित ढवळे, अंकुश पोवार यांनी या प्रश्नोत्तरात सहभाग घेतला. यावेळी क्लासच्या संचालिका नंदिनी सावंत, प्राध्यापक नितीन कुरणे, प्राध्यापक तुषार पाटील, प्राध्यापक युवराज ढाणे, प्राध्यापक सिमरन सय्यद, प्राध्यापिका मेधा बाचणकर, नम्रता रावळ, अंजली भगत, अरुणा मोरे, संपदा पेटकर, सारिका पाटील आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात. सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायणातील पारंपरिक किरणोत्सवाला आजपासून सुरुवात. आज पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणाचा अडथळा.
महायुती सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला पाठबळ द्या, आमदार सतेज पाटील यांचं रेंदाळमधील सभेत आवाहन. कोल्हापुरातील तोरसकर चौकात आज पहाटे उसाची ट्रॉली पलटी. रस्त्यावर कुणी नसल्यानं अनर्थ टळला, पण जलवाहिनी फुटून रस्त्यालगतच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी जाऊन नुकसान. आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रचाराच्या गडबडीत सुद्धा दाखवली भूतदया. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.